पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी माहिती काढली होती बाबा आणि ते म्हणाले की ऑफिस मध्ये जाऊनच फक्त काय सांगितलं काय होतं मी तुला? हा काय सांगितलं होतं? पुन्हा ही काहीतरी गोंधळ घालणार सांगितलं होतं ना मी? अगं 50 बायका गेल्या होत्या तिथे, सगळ्याच्या सगळ्या परत आल्या। पोलिसांनी कुलूप लावायची भाषा केली, सुरू होण्याआधीच बंद पडलं। अगं जमत नाही तर करते कशाला? हिला सगळं जमतं नाही म्हणजे असं हिला वाटतं। अरे तांब्यांकडे गेले ना तर सगळ्या बायका तेच बोलत होत्या। अख्ख्या सोसायटीतल्या बायकांना काय तो व्हिडिओ काय तो म्हणे पाठवला होता। हा काय झालं? सगळं तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं। अगं हिरवी तर एवढी कचा भांडते बायकांशी। मी कचा? मग हिरीरीने आपल्या सुनबाईचा पक्ष घ्यायला पाहिजे होतास ना तू। आई अहो मी स्वतःहून कुणालाही सांगितलं नव्हतं, त्या बायका स्वतःहून आल्या होत्या पार्लर मध्ये। पण नामुष्की तर माझी झाली ना। झालं तुझं? थांब जरा बस जा। पुढे काय झालं? मी तुम्हाला सांगत होते बाबा की ऑफिस मध्ये जाऊन ना माहिती काढावी लागेल, तिथेच लायसन मिळेल। त्यांनी ना पत्ता सुद्धा दिलाय, हा बघा हा पत्ता सुद्धा आहे। अगं पण तुला ऑफिस मध्ये जायची गरजच काय? मग कोण जाणार? तुझं लायसन्स घरी आणून देण्यात येईल। कसं? का विसरलीस? तुझा भाऊ वकील आहे। माझ्याही मनात हे आलं होतं बाबा, पण विद्युतला कशाला ना उगाच त्रास, त्याच्याकडेही बरीच कामं आहेत। मीच जाऊन येईन उद्या। सुपर वुमन सिंड्रोम हा डिजीज झालाय तुला। मी एकटी हे सगळं कसं करू शकते? हे सगळं तुला दाखवायचं असतं लोकांना। हे सिम्पटम्स आहेत त्याचे। मग तू जा ना तिच्यासोबत, तुला तर जायचंच नाही। मी हिच्या भानगडीतच पडणार नाहीये, कळलं का? एक मिनिट, का आर्ग्युमेंट करताय तुम्ही? वहिनी फॉर्म भरला नाहीये ना अजून, आपण दोघे जाऊयात फॉर्म भरायला। ओके? नाही नको बाबा, तुम्ही जे सुचवलंय ना तेच मी करते। मी विद्युतला फोन लावून त्याच्याशी बोलते। ठीक आहे, सगळेच आता इथे सेल्फ सफिशियंट आहेत तर मी काय बोलणार। जाते मी रनिंगला। हॅलो विद्युत, हॅलो। हे हाय शिल्पी, अगं तुझ्या वहिनीने ब्युटी पार्लर सुरू केलंय ना? हो ग्रेट यार। आणि मी सुद्धा आता तिच्याच पार्लर मध्ये जाईन ना, आणि माझ्या घरापासून पण अगदीच जवळ आहे ग। हो ना, हो जा, काही प्रॉब्लेम नाही। ओके बाय। हिला काय झालं? या ऐश्वर्या रायची तर ना कधी एकदा नांगी ठेचती असं झालंय मला। अख्ख्या जगात बहुतेक एकच पार्लर आहे, अश्विनी ब्युटी पार्लर। जा। हॅलो हॅलो, अरे धक्के काय देताय? बघून नाही चालतायत? तुमच्याशी बोलतेय मी। रस्त्यामध्ये असताना समोर बघायचं असतं, हा साधा नियम आहे। तुम्ही फोन मध्ये बघत होतात। तुम्ही नीट चालायचं ना, धक्के काय देताय मुलींना? तुमच्याकडे बघताना लक्षातच नाही आलं। तुमच्यासारखा सुंदर चेहरा समोर असताना रस्त्याकडे लक्ष जाईल का कोणाचं? एनिवेज, विक्रम मोहिते। अजूनही तशीच आहे सा? आग, द फायर। इट्स गुड मीटिंग यू शिल्पी वाघमारे। शिल्पी, आपली इच्छा नसताना दुसऱ्याला उगाचच गिफ्ट देऊ नये ना। म्हणजे काय झालंय? तुला माहित होतं ना पार्लर साठी लायसन लागतं, आणि मी त्यासाठी अर्ज केलेला नाहीये, हेही तुला माहित होतं? अगं नाही,
नाही खरंच नाही, म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं करून तू मोकळी झाली असशील. अगं तू इतक्या एफिशियंटली आणि इतक्या कॉन्फिडेंटली सगळं करत होतीस. नाही, तुला खात्री होती मी हे सगळं केलेलं नाही. का करतेस तू असं सांग ना. तुला काय वाटतं मी हे सगळं एकटीसाठी करते? मी हे सगळं ना आपल्या कुटुंबासाठी करते. अशी आपल्या घरी काय परिस्थिती आहे याची जाणीव नाहीये का तुला? फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुला कळायला हवं ग. मयू कुहू तुझ्या कुणीच नाही आहेत का? तू सतत सतत काही ना काहीतरी करत असते आणि मला सतत हरताना बघून तुला आनंद होत असतो. हो, कारण मी तुला जिंकताना बघूच शकत नाही. कालपर्यंत जे करत होतीस ते सगळं नाटक होतं. तसंच समज. तू नाही का नाटक करतेस? तुझ्याकडून थोडंफार नाटक करायला शिकलंच पाहिजे ना. वरवर सतत चांगलं वागून माझी सख्खी माणसं माझ्याकडनं हिरावून घेतलीस. माझे आई वडील, माझा नवरा आणि आता माझा मुलगा. मला सुख कसं मिळणार नाही याची पूर्णपणे सोय केली होतीस तू. मग मी तुझ्या सुखाचा का विचार करायचा ग? नको करूस हा. नको करूस माझ्या सुखाचा विचार. माझ्या कुटुंबाच्या सुखाचा ना मी विचार करेन, तू नाही करायचास, कळलं? हाच ओव्हर स्मार्टनेस तुला खूप महागात पडेल. कसं आहे ना, मी अजून माझी नखं काढलेली नाहीयेत. मग नखं काढच तू, पण त्याच्या अगोदर जो हा चांगुलपणाचा आवा आणतेस ना तो बंद कर. जे तुझ्या मनात आहे ना तेच बाहेर दाखव. सोंग आणण्याचा प्रयत्न नको करूस तू. तू आणलेलं चालतं? मी सोंग आणते? हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स तू सोंग आणतेस. चांगुलपणाचं सोंग. कशी मी आदर्श बायको आहे, कशी मी आदर्श सून आहे, कशी मी आदर्श आई आहे, हे सगळं सोंग तर आहे. मग मी आणलेलं का चालत नाही? आणि तू दे ग. ज्यांना पटवून द्यायचंय त्यांना पटवून दे की शिल्पी कशी वाईट वागते, मला फरक पडत नाही. मी शांत राहते ना याचा चुकीचा अर्थ काढू नकोस, समजलं? हरिणी ना आपल्या पिलांसाठी वाघावर झडप घालायला पण कमी करत नाही. ते कुटुंब माझं आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी वाटेल ते करेन. माझा ना अंत बघू नकोस. काय म्हणालीस तू? नख नख मलाही बाहेर काढता येतात, कळलं तुला? पण ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस, कारण मी जर वार केला ना तर तुला भारी पडेल, समजलं? ताई, हा फॉर्म भरण्यापूर्वी एकदा वाचून घे. विद्युत चहा घे. थँक्यू. आई तुम्ही का आणलात? मी आणत राहू दे. काय ते फॉर्म एकदा नीट भरून घ्या. श्रेयस, अरे आंघोळ आटपली का? सगळी कामं मला एकट्यालाच करावी लागतात आता. हा हे बघ, हा इथे नाव. हा, इथे माझं नाव येईल आणि इथे पार्लरचं, बरोबर? बरोबर. आणि इथे पत्ता. इथे पार्लरचा लिहिते आणि परमनंट आहे तिथे घराचा लिहिते. राईट. मोबाईल नंबर टाकते मी माझा. आणि हे बघ, इथे कॅटेगरी म्हणजे मेल, फिमेल की युनिसेक्स. अरे आता बायकांचंच पार्लर असणार ना? अगं हो, पण एक जरी चूक झाली ना तरी फेऱ्या माराव्या लागतात ऑफिसला, त्यामुळे नीट लक्ष देऊन भर. हे बघ, हा एक प्रोप्रायटर आहे ना, तिथे तुझं नाव लिह. ठीक आहे, माझं नाव लिहिते इथे. सही ह्या पानावर आहे आणि मला वाटतं इथे. वहिनी, फॉर्म भरून झाल्यावर सगळ्या गोष्टी एकदा नीट चेक कर. काही मिस्टेक व्हायला नको, नाही तर उगाच प्रॉब्लेम होईल. अरे थांबा शिल्पी, मी तुझा डब्बा आणते. नको,
मी भरते डबा. तुम्ही तुमचे ते काय फॉर्म नाही ना ते भरा नीट. ताई मी निघतो, एक अर्जंट मीटिंगला जायचं. तू एक काम कर, हा फॉर्म भरून झाला ना की मला फोन कर. माझा खूप जवळचा मित्र आहे, तू डायरेक्टली त्याला जाऊन भेट, तो बाकीची प्रोसिजर पूर्ण करेल. आय थिंक याच्यासोबत काही डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतील, म्हणजे ID प्रूफ, गव्हर्नमेंट ID वगैरे, तो सगळं करून घेईल. येतो मी. विद्युत ऐक ना. काय ग? अरे तू मला म्हणालास ना की तुझ्या मित्राला जाऊन भेटायचंय. तू ह्या वेळेला माझ्या बरोबर चल ना, म्हणजे नंतर एकदा त्याची ओळख झाली ना की मी जाऊन भेटेन. ठीक आहे, एक काम करतो, फॉर्म भरलास ना की मला फोन कर, मी सांगतो तिथे येऊन भेट, मग आपण एकत्र जाऊया. अजून एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. ताई, शिल्पीबद्दल बोलायचं असेल तर आता नको. बाय द वे, अरे काय? प्राऊड ऑफ यू. अरे हे काय आता? अगं, माईने तुझा व्हिडिओ बघितला, इतकी खुश झाली, विचारू नकोस. माईने माझा व्हिडिओ खरंच बघितला? जवळपास 100 ते 150 वेळा तो व्हिडिओ बघत होती. शेवटी आप्पा ओरडले तेव्हा मोबाईल बाजूला ठेवला. बरं, नंतर आप्पा मोबाईल घेऊन बसले आणि व्हिडिओ बघायला लागले. काय म्हणते, एकदा येऊन भेट ना त्यांना. दोघेही तुझी खूप आठवण काढत असतात. आप्पा बोलले का तसं काय? म्हातारे आई वडील आहेत ना, काही बोलत नसतात, पण त्यांच्या तरुण मुलांना खूप काही ऐकू येणं त्यांना अपेक्षित असतं, आणि त्या मुलांनी ते समजून घेणं सुद्धा. अगं, बाबा बोलतायत जात, तर काय येत नाही. मला हे जोपर्यंत माई अप्पांकडे घेऊन जात नाही तोपर्यंत मी तिथे जाणार नाही. माई अप्पांना किती त्रास झाला तरी आपण ऑफिसमध्ये भेटूया. ठीक आहे. अरे क्लू तर इथेच ठेवला होता. कदाचित मुलांनी ठेवला असेल. जाऊ दे, उद्या सकाळी चिकटवते. अश्विनी वाघमारे, माझ्या नवऱ्याला माझ्यापासूनच तोडतीयस आणि त्याची मदत घेऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण करू बघतीयस का?
अशी कशी जिंकू देईन ग मी तुला? स्वतःचं पार्लर चालू करतेस ना? घे, सोपं केलं मी तुझं काम. आता खरी मजा येणार आहे. चालवूनच दाखव मला हे पार्लर. मयू, काही खाल्लंस का तू? आई खाल्लंय मी, तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस प्लीज. माझी सरप्राईज टेस्ट आहे. सरप्राईज टेस्ट तुला आधीच कळली? आजोबा थांबा, डिस्टर्ब होतंय मला. बरं वाच वाच बाबा, तू वाच. काय मेल्याने 20 रुपयाची फुलं दिलीत. अगं निघालीस तू? हो. तुला ठाऊक आहे ना मला आंबाड्यांकडे जायचंय ते? आई, मी डब्यामध्ये नैवेद्याचा शिरा भरून ठेवलाय. उज्ज्वला, तू कुठे जातेस नैवेद्य घेऊन? अहो, आंबाड्यांकडे महाराजांच्या पादुका येणार आहेत, तिथे जाणार आहे नैवेद्य घेऊन. बाबा ऐका ना, मी हा फॉर्म भरायला लायसन्स ऑफिसमध्ये जाते, तिथेच मला विद्युत भेटेल. आणि हो, हे सगळं काम झाल्यावर ना मी पार्लरचं सामान आणायला जाणार आहे आणि तिथून मी शिर्के वहिनींकडे जाईन, त्यांना स्वतःहून जाऊन सांगेन असं म्हणते. ठीक आहे, जाऊन येतो. हो. हॅलो. हॅलो वहिनी. हा बोला बबन भाऊजी. जे आपण पाईपचं फिटिंग केलं होतं ना, ते जरा बदलावं लागणार आहे. तसं मी प्लंबरला फोन केला, येतोय तो, ते मी काम करून घेतो. पण तुम्हाला ऑफिसमध्ये येता येईल का? काय मी ते इलेक्ट्रिशियनला फोन केलाय, तर ते कनेक्शन पण करायचं आहे ना. तर मग तुमच्या हिशोबाने कुठे करायचंय, काय करायचंय, तुम्ही जरा जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल तर तुम्ही येऊ शकता का ऑफिसमध्ये? बबन भाऊजी, मला ना फॉर्म भरायला लायसन ऑफिसमध्ये जायचंय. अरे देवा. वहिनी, तिकडे दुसऱ्या कोणाला पाठवता नाही येणार का? कारण की काय, इकडे तुम्ही आला नाही ना तर म्हणजे काम अडून राहिलो आणि मला पण जास्त काही सांगता येणार नाही यांना. सो प्लीज या ना वहिनी. बरं, मी बघते. हा हा ठीक आहे. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मयू, तू लायसन ऑफिसमध्ये हा फॉर्म घेऊन जाशील का? हे बघ, तिकडे तुला विद्युत मामाही भेटेल. मला नाही जाता येणार, मला जरा ऑफिसमध्ये जावं लागेल, काम आहे. आई सॉरी, आज मी कुठेच नाही जाऊ शकत, माझं प्रिपरेशन नाही झालंय ग. सॉरी खरंच. दे मला, दे, मी जाऊन येतो. नाही नको, मी प्राजूशी बोलून बघते. हॅलो प्राजू, थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? अच्छा, बँकेत आहे का? नाही नाही नाही, काही नाही, तू कर तुझं काम. काय झालं सांगशील का मला? तुम्ही कुठे निघाला? तुझा नवरा बेकार असला ना तरी तुझं हे लायसन्सचं काम करू शकतो, इतका नालायक नाही मी. तुम्ही नेऊन द्या. तुला मदत करायची ना म्हणून नाही करते हे सगळं. लोकांच्या नजरेत मी वाईट होऊ नये ना म्हणून करतोय. लगेच एक्साइट होऊ नकोस. तुम्ही तेवढ्यासाठी तयार झाला? इंटरव्ह्यू आहे माझा, त्या साईडलाच जातोय. हे तुझं कामही करेल. देत इंटरव्ह्यू कुठे आहे? नोकरी मिळालं तर कळेलच. तुम्ही काही बोलला नाहीत मला इंटरव्ह्यू बद्दल? म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला तुझी परमिशन घ्यायला हवी. सॉरी, हा चुकलं, परमिशन नाही घेतली तुझी. श्रेयस, इंटरव्ह्यूला चाललंयस ना, 1 मिनिट थांब. अंगारा लावून जा. अश्विनी, ये इकडे. अंगारा लाव त्याला. आई चल, मला उशीर होतोय. अरे 2 मिनिटं थांब. लाव त्याला अंगारा, मी दही आणते.